हाय फ्रेंड्स, तर तुम्ही हे ट्राय केले का? आज बघणार आहोत आपण भरलेली वांगी. मस्त अशी झणझणीत छानपैकी आपण वांगे बघणार आहोत. ते पण असे मस्त असे भरून एकदम टेस्टी असे बघणार आहोत. तर आपण चला बघूया स्टफिंगसाठी काय काय घेतले. मी इथं तिखट घेतले. आपण इथं थोडंसं मसाला पण घेणार आहोत. चवीनुसार मीठ घेणार आहोत. जे आपण शेंगदाण्याचं कूट आहे ते पण घेणार आहोत. आणि आपला अद्रक, लसूण आणि खोबरं याची पेस्ट घेणार आहोत. आणि हे सगळं एकदम मिक्स, थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं व्यवस्थित करून आपण वांग्यामध्ये हे सगळे भरणार आहोत. तर हे बघा, असं मस्तपैकी जास्त भरायचं त्याच्यामध्ये सगळ्या वांग्यामध्ये. आणि सगळे आपले वांगे भरून झालेले आहेत. तर आपण आता फोडणी टाकूया. चला मग आमची मुद्रा पण बघा. आमच्या मुद्राला पण भरलेले वांगे खूप आवडतात. ती दाखवत होती की असं असं बनवायचं मम्मा म्हणून. तर मी इथं कढई घेतली, त्याच्यामध्ये जिरे मोहरे टाकलेले आहेत. आणि जे आपण भरलेले वांगे होते ते सगळे तेलामध्ये टाकून घेऊ. आणि जो कढीपत्ता आहे तो मी थोडासा जरा वेळाने टाकते, कारण की तो परत करपणार नाही म्हणून आधी वांगी टाकून घेते आणि नंतर कढीपत्ता आपण टाकून घेऊ. तर हे मस्तपैकी परतून 1-2 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं. म्हणजे ते तेलातल्या तेलात जरा वांगे शिजले जातात. आणि जे आपलं मसाला होता त्याच्यावर जे थोडंसं राहिलं होतं स्टफिंग, त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून ते मिक्स करून त्या वांग्याच्या भाजीमध्ये ओतणार आहोत. आणि आणखी 2 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. आणि मस्त आपलं आहे असं वांग्याचं भरीत. खूप मस्त टेस्टी, भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत इतकं मस्त लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं होत आहे. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त खा.